अदिती, अगं औंनी मला बोलवलं होतं भेटायला. त्यांनी मला सगळं सांगितलं. त्या घरी आल्याचं, केतकर काकांनी त्यांना जे काही सांगितलं ते. आणि त्या खूप खुश होत्या अगं. मला वाटलं होतं विषय संपला. पण आता औंनी मला तुझं मन वळवण्याचा प्रयत्न करायला सांगितलं. काय? लग्नासाठी आदितीचं मन वळवायला औंनी सांगितलंय? काका हे बघा. अगं अरे अरे जय, हे सगळं विचित्र चाललंय. का जय, का बोललास तू? ऑलरेडी काकांना इतकं टेन्शन आलंय की ते सहन नाही करू शकत आहे आता हे सगळं. अरे जय, लपवताना सुद्धा काय लपवायचं हे मला कळत नाही. काका काका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा, आदिती माझी बायको आहे आणि आमचं हे नातं असंच राहील. अरे पण औंनी नाही, तसं काही होणार नाही काका. अरे दाभोळकर सुद्धा मला विचारत होते. मला थरथर झालं. मला वाटलं की मी काही बोलून जाईन. काका, तुम्ही एक काम करा. तुम्ही माझ्या आणि आदितीच्या लग्नाबद्दल विसरून जा. म्हणजे तू खरंच अविनाश आणि आदितीचं लग्न काका, जुळवणार? तसं नाही. तुम्ही काहीतरी बोलून जाल म्हणून मी म्हणतोय की विसरून जा. जय आणि आदितीचं लग्न झालं नाहीये. काका, हे सुद्धा बोलू नका, नाहीतर अजून गोळ होते. हो, मला काही बोलायचं नाही. ओके, बोलायचं नाही मला काही. मी काही बोलणार नाही. काका, तुम्ही इथे काय करताय? काही बोलायचं नाही. काय? तुला काय बोलायचंय? हो, ते औंनी एडीएमच्या मागच्या महिन्याच्या अकाउंट्सच्या फाईल मागवल्या. हा, हो देतो. मला दाभोळकरांना मेल पण करायचा आहे. हा, चला. सॉरी दाभोळकर साहेब, तुम्हाला अशी वाट बघावी लागते. एवढ्यात येतीलच फाईल्स. कदम कदाचित दुसऱ्या काही कामात असतील. मॅडम, काहीही हरकत नाही. इनफॅक्ट मी अरविंदना सांगितलं होतं त्या सगळ्या फाईल्स मला मेल करायला. मी सहज आलो होतो. हा, पण तरी खूपच वेळ झाला फाईल्स आणायला सांगून. सो मी तुम्हाला म्हटलं ना, मी सहज आलो होतो. आता अविनाश सुद्धा इथे नाहीये. म्हटलं बरेच दिवसात आपण भेटलो नाही, काय हवं नको चौकशी करावी. ओह, थँक्यू सो मच. पण तसं काही लागलं तर मी अवश्य सांगेन. अविनाश सुद्धा हल्ली बरेच दिवस बाहेरच असतो नाही. म्हणजे ऑफिसमध्ये बऱ्याच दिवसात आलाही नाहीये तो इथे नसला की तुमच्यावरती कामाचा खूप लोड येत असेल. असं वाटतं सगळ्यांना, पण तसं काही नाहीये दाभोळकर साहेब. अविनाश इथे नसला ना तरी इथल्या कामाकडे अगदी बारीक लक्ष असतं त्याचं. आणि आपला स्टाफ, यु नो, बेस्ट स्टाफ आहे आपला. त्यामुळे काम कितीही असलं ना तरी त्याचं लोड येत नाही. आणि खरं सांगायचं तर सध्या अविनाश इथे नाहीये हे बरंच वाटतंय मला. सॉरी, म्हणजे मला कळलं नाही. दाभोळकर साहेब, अविनाश जेव्हा इथे असतो ना तेव्हा नेहमी त्याच्याशी देव टूरचा बॉस म्हणूनच बोललं वागलं जातं. आईनी मुलाच्या बाबतीत करण्याच्या काही गोष्टी असतात
त्या तो इथे नसतानाच करणं मला सोपं जात. हो हो, म्हणजे अविनाशचं काय लग्न वगैरे जमवतं की काय? हो, आय एम सॉरी, म्हणजे इट्स टू पर्सनल. तुम्हाला जर आय एम सॉरी. नाही नाही नाही, काय काय हरकत नाही. तुम्हाला तर माहिती आहे दाभोळकर साहेब, मुलांच्या भल्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. कधी कधी त्या त्यांना पटत नाहीत, पण म्हणून त्यांना कळू न देता काही गोष्टी कराव्या लागतात. त्या त्यांना आवडोत न आवडोत. ओ सॉरी, मी गप्पाच मारत बसले, तुम्हाला कॉफी पण विचारली नाही. कॉफी घेणार? अरे नाही, नो थँक्यू थँक्यू. मी आता कॉफी घेऊनच आलो होतो. खरं तर माझं इथलं ह्या ऑफिस मधलं काम संपलेलं आहे, तरी सुद्धा मी येतो. कारण तुम्हाला रोज तुमच्या मुलीला बघायचं असतं, माहितीये मला. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात तसं काही गोष्टी आपल्याला मुलांना कळू न देता कराव्या लागतात, त्यांना आवडो न आवडो. तुम्ही अदितीची अजिबात काळजी करू नका. इथे सगळेजण आहेत तिची काळजी घ्यायला. तुमची मुलगी आहेच तशी गुणी. पण तुम्हाला खरं सांगू, मला तिच्या भविष्याची खूप काळजी वाटते हो. म्हणजे तिच्या एका चुकीची एवढी मोठी शिक्षा भोगतेय ती. सॉरी, मी हे खूप पर्सनल बोललो नकळत. खरं तर मला हे आवडत नाही, कामाच्या ठिकाणी हे असं काही बोललं. दाभोळकर साहेब प्लीज, हे तुम्ही अविनाश सारखंच करताय. उगीच नाही ती बंधनं घालून घ्यायची स्वतःवर. असं करू नये माणसाने. म्हणजे काय, जेव्हा माणसाला व्यक्त व्हावंसं वाटतं ना खूप तीव्रतेने, बोलावं त्यांनी. विनाकारण काहीतरी नियम केले ना की मग नंतर त्रास होतो त्याचा. पण आता सगळं बदलेल कदाचित. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही अदितीच्या भविष्याची अजिबात काळजी करू नका. एवढी चांगली मुलगी आहे ती. चांगल्या माणसांच्या बाबतीत नेहमी चांगलंच होतं दाभोळकर साहेब. थँक्यू. चांगले काय एवढा वेळ का लागला? नाही, ते अरविंद कदम सर आहेत ना, ते. ठीक आहे, ठीक. घ्या. बोलायचं नाही मला, मी काही बोलणार नाही. मला काय करायचंय, जे करायचं मी स्वतःची होतात काय ना. कोणाशी काही बोलणार नाही, एक तोंडातून शब्द काढायचा नाही. काय काय चाललं, काय झालेलं पाहिजे. कदम सर, काय चाललंय तुमचं? काय सांगू नवरे तुम्हाला. नाही, तेच काय चाललंय ते सांगा. अहो नवरे, काय चाललंय म्हणजे माझं काय चालणार आहे? उगाच काहीतरी. नाही, उगाच कसं हो. काय तुम्ही नव्हता त्यावेळेला सगळे चर्चा करत बसले होते. चर्चा? कसली चर्चा? कोण काय बोललं? काका, बोलत तर सगळेच होते, पण काय बोलत होते ते नेमकं. नवरे, बाकीच्या वेळी कोणी काय बोललं तर लगेच तुम्ही वस्कन अंगावर येता. आणि एवढी चर्चा झाली तर तुम्ही त्याच्यात रमून गेला. तुम्हाला थांबवता नाही आलं त्याला. कशाला थांबवायचं? काय चाललंय ते कळायला नको का? हे बघा नवरे, मी तुम्हाला आता पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतो की काही चाललेलं नाहीये. अविनाश सर नाहीत म्हणून वहीन. बस बस बस,
मला काही माहित नाही, मला काहीही माहित नाही, मला काही माहिती करून घ्यायचं नाहीये. मला काय अहो काय झालंय मला काय सांगू नका तुम्ही. मग तुम्ही सांगा ना. अहो काय हेच काय चाललंय ते. कुठे काय चाललंय हे बघा नवरे, मी तुम्हाला आता शेवटचं सांगतोय, काही चाललं नाहीये. काय काय झालंय? हा नवरे काय बोललात तुम्ही? नंदिनी मॅडम, अहो कदम सरांचं काहीतरी चाललंय. काही चाललेलं नाही. आणि नंदिनी तू काही बोलू नकोस, नाही तू डायरेक्ट आऊन जाऊन सांगशील की कदमांचं काहीतरी चाललंय म्हणून. अहो काही चाललं नाहीये माझं, मी म्हटलं ना तुला काही चाललं नाही म्हणून. शांत व्हा जरा. मी काय म्हणते, तुम्ही ना माझ्याबरोबर देवळात चला, म्हणजे ना सगळं टेन्शन निघून जाईल. अगं मला कसलं टेन्शन आलंय. अहो काका, आम्ही सगळे सकाळपासून बघतोय. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? काय बिनसलंय तुमचं? हो अगं बाळा, काही झालं नाहीये ग, काही चाललेलं नाही, उगाच काहीतरी काय. मला काय बोलायचं नाही. काय बोलायचं नाही. काका, काही होतंय का तुम्हाला? एक मिनिट. काय चाललंय तुमचं? सगळे काय प्रश्न विचारताय? नाही तर काय. एक एक करून प्रश्न विचारा ना. काय कदम, सांगा मला काय झालंय? मला असं वाटतंय की काकांना काहीतरी अशी गोष्ट कळलीये की जी त्यांना खरं तर आपल्याला सांगायची आहे, पण त्यांना सांगता येत नाहीये. किंवा अगं हे रजनी, वाटतंय तुमच्याकडे पाहून असं, तुम्हाला सांगता येत नाही म्हणून अस्वस्थ आहात असं वाटतंय. काका, काय झालंय? काही कळत नाहीये. काका खरं तर असं वागत नाहीत. नाही म्हणजे जे काही मनात असेल ते सगळं सांगून टाकतात. देवा, असं काय? ते काही नाही. उद्या मी देवळातून येताना ना अंगारा आणि यांच्यासाठी. पण काका अंगारा लावून नाही घ्यायची. अरे बॅगेत ठेवायचा असतो तो अंगारा, गुण येतो त्याने चांगला. मी मागे एकदा जयला पण दिला होता, हो ना जय? बापरे, आई अंबाबाई तूच सांभाळ ग बाई. दार उघडायला नको का? मी दरवाजा उघडायला गेलो की ते भाडे करू आरोपी सारखे समोर उभे राहणार. तो माफीनाम्याचा कार्यक्रम सुरू होणार आणि मग शेवटी तूच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार. कळलं कळलं, मी उघडते दार.
त्याला म्हणावं घराची चावी दिलेली आहे, आम्ही आलो आहोत अशी सूचना करायला दाराची बेल वाजवू नये. काका सॉरी, आज सकाळी खूप घाईत निघालो त्यामुळे मग विसरलो आम्ही. अगं सॉरी कशाला? सकाळी तुमची किती घाई झाली हे सगळ्यांनी बघितलंय. काय ग, ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना? हो. कुमू काहीच म्हणाली नाही? त्याला काय म्हणेल कुमू? काय माझ्यामुळे खूप मोठं संकट टळलंय. मी तिच्याशी बोललो म्हणून तिचा विश्वास बसला, नाही तिला संशय आला असता. म्हणजे त्या सगळ्यात मला जरा खोटं बोलावं लागलं. सांग भाडेकरूंना सांग, आज माझ्यामुळे वाचलात, दरवेळेला नाही होणारच. आधीही सांगितलेलं आहे, आताही सांगतोय. काय चाललंय? माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं. तुम्हाला माहितीये का तुम्ही काय केलंय ते? काकू प्लीज. काय केलं मी? काही नाही. हे बघा, हे मला कळायला हवं. मला जर आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं असेल तर माझ्यावर काय आरोप आहे हे कळायलाच हवं. हो, आता राहू दे, उगीच आवाज चढवू नका. अण्णा बाहेर येतील ना. औषध घेतलंय त्यांनी. बरोबर. नाही पण मला कळायला हवं. खरंच काही नाही काका. हे बघा, यापुढे मला खोटं बोललेलं अजिबात सहन होणार नाही. मी आधीच सांगतोय. ए सांग, भाडेकरूला सांग त्या. आता जाऊ दे ना. आज मला खरं काय ते कळल्याशिवाय मी अन्नाचं कण पण नाही खाणार. काका प्लीज. ऍक्च्युली काका, आज आऊ इथे आल्या होत्या, त्यांना आदितीची काळजी वाटते म्हणून. म्हणजे ते आदितीच्या आयुष्याचं विचारलं, नवऱ्याबद्दल वगैरे विचारलं. ते त्याच्या मागे वेगळंच कारण आहे. त्याला कारण सांगायला सांग. हो काका, तेच सांगतोय. ऍक्च्युली आऊ अविनाश सर आणि आदितीचं लग्न जुळवण्याचा विचार करत आहे. काय? आणि तुम्ही आदितीच्या नवऱ्याला आणखी वाईट ठरवलं त्यांच्या समोर. त्यामुळे त्यांना आदितीची आणखी काळजी वाटली असणार. आणि आता आऊंनी आदितीचा मन वळवण्याचाही प्रयत्न सुरू केला. हे सगळं माझ्यामुळे नाही, हे सगळं ह्यांच्यामुळे झालंय. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं.
मग ते लपवण्यासाठी तिसरं खोटं. आता हे प्रकरण इथपर्यंत येऊन पोचलंय. काय खोट्याचा आधार घेतला ना की मग असंच फसायला होतं. अहो पण हे खोटं गरजेसाठी होतं. पण ती नोकरीची गरज लक्षात घेऊनच मी खोटं बोललोय. हा पण लक्षात ठेवा, यामध्ये कोणत्याही नात्याचा दुरावा आलेला मला चालणार नाही. काळजी करू नका काका. आमच्या नात्यात अजिबात दुरावा येणार नाही.